नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. घर आमच्या हक्काचं, 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 घर आमच्या हक्काचं. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मुंबई पवई येथील महापालिकेच्या माध्यमातून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झोपड्या तोडून जयभीमनगर वासियांना बेघर करण्यात आले आहे. सरकारचा GR 1 जूननंतर कोणतेही घरे तोडू नये असे असतानासुद्धा बळाचा वापर करून हे घरे तोडण्यात आले आहेत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असे भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे यांनी म्हटले आहे. याविरोधात मोठे आंदोलन करून रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत. तसेच या आंदोलनात सर्व संघटनांनी सहभागी होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यावे. जयभीमनगर, भीमनगर, महात्मा फुले नगर, माता रमाबाई नगर, सावित्रीबाई फुले नगर, संत एकनाथ नगर, अण्णाभाऊ साठे नगर, बौद्ध नगर, छत्रपती संभाजी नगर, आमच्या महापुरुषांच्या नावांच्या सर्व झोपडपट्टी आज हे मनुवादी सरकार पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की या झोपडपट्टीमधून प्रत्येक तरुणी शिक्षण घेत आहेत, महापुरुषांच्या विचारावर काम करत आहेत, स्वतःची प्रगती करत आहेत. आज उच्च शिक्षण घेऊन कलेक्टर, IPS, IAS उच्च दर्जाचे अधिकारी होत आहेत, देशाची प्रामाणिक निष्ठेने सेवा करीत आहेत. या महापुरुषांच्या नावाने तयार झालेली झोपडपट्टी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे बालेकिल्ले जिथून क्रांती घडते, या क्रांतीला उद्ध्वस्त करण्याचे काम येथील मनुवादी व्यवस्था करत आहे. आणि अशावेळी आमचे नेते त्यांचे गुलाम झालेले आम्ही पाहिले आहेत. अशावेळी आमच्या घरांना, बालेकिल्ल्यांना वाचवण्यासाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. म्हणून भीम आर्मीच्या माध्यमातून जयभीमनगर पीडित बेघर रहिवासी यांना न्याय मिळवून देण्यासाठी 14 जून सकाळी 11 वाजता पवई प्लाझा हिरांद येथे रहिवासी यांच्यासोबत धरणे आंदोलन करत आहेत. आपण सर्वांनी सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केले आहे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.